हाय फ्रेंड्स, तर बघू शकता माझ्या मम्मीचा होता बर्थडे आणि मी इथं घेतलेला आहे सकाळी सकाळी स्टिच करायला. आणि हे ब्लाऊज मी रात्रीच कट करून घेतलं होतं. 12 वाजता उठले आणि परत 1 वाजेपर्यंत कट करून घेतलेला आहे ब्लाऊज. आणि नंतर मग सकाळी सकाळी उठल्यानंतर स्टिच करायला घेतलेला आहे मी. आणि एवढं स्टिच केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. मागचा पुढचा पण भाग स्टिच करून घेतला होता, फक्त राहिला होता बाहेर स्टिच करायचा. तर मग हे नंतर केलं होतं मी बाहेर स्टिच. तर माझ्या आईचा बड्डे होता आणि ही साडी म्हणजे बहिणीने घेतली होती. ती बुद्धगयाला गेली होती ना, त्यामुळं ही साडी घेतली होती तिला. तर म्हणलं चला तिचा बड्डे पण आहे, तिच्या बड्डेला स्टिच करून ब्लाऊज बड्डे करू त्याच्यावरही, म्हणून मी तिच्या बड्डेला हे ब्लाऊज स्टिच केलेला आहे. तर बघू शकता असं सोबर एकदम छान शिवलेलं आहे. एकदम लॉंग बाह्या म्हणजे 3/4 बाह्या केलेल्या आहेत आणि असा गोल असा छान गळा केलेला आहे. तर बघू शकता तुम्ही. मी इथं जेव्हा गडबडीमध्ये करत होते स्टिच, तर तेव्हा माझी मशीन पण बरोबर चालत नव्हती. तर बघू शकता तुम्ही इथं मशीनचा धागा वरी कसा पण येत होता. तर बघा, हे अशा प्रकारे बॉबिनमध्ये धागा अडकला होता, त्यामुळं काही ती मशीन बरोबर चालत नव्हती. तर माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि जर तुम्ही नवीन असेल माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन असतं त्याला नक्की प्रेस करा, कारण जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.